नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज इतका सकाळी गोंधळ होता की किती पॉईंट मार्केट पडत आहे, काय काय होत आहे. पण मार्केटने मजबूती दाखवली. मार्केट नंतर बऱ्याच अंशी सावरलं. म्हणजे 400 पॉईंट जवळजवळ मार्केट पडलं होतं, ते 100 पॉईंटच्या आत ती मंदी आली. मार्केट खूपसं सावरलं. त्यामुळे मार्केटमध्ये काहीशी मजबूती परतली आहे असं दिसलं. म्हणजे एवढ्या गोंधळालासुद्धा मार्केटने चांगलं तोंड दिलं. आज टाटा कॅपिटलचं लिस्टिंग मात्र निराशाजनक वाटलं. पण ग्रे मार्केटचा जो प्रीमियम चालू होता त्याचप्रमाणे लिस्टिंग झालं. ग्रे मार्केट 5-6 रुपये प्रीमियमच दाखवत होतं, त्याचप्रमाणे 330 रुपयाला लिस्ट झाला आणि फारशी हालचाल नव्हती त्याच्यात. म्हणजे 329पर्यंत खाली आणि मार्केट सरता सरता अगदी लास्टचा भाव 331 रुपये 70 पैशापर्यंत मी बघितला. काही बातम्या आज होत्या, पण त्याप्रमाणे म्हणायला गेलं तर दिवसभरात अशा काही बातम्या फार मोठ्याशा आल्या नाहीत. पण कॅपिटल मार्केटच्या संबंधातल्या शेअरमध्ये मात्र आज तेजी दिसली आणि क्रूड 63च्या भावाला आल्यामुळे क्रूडच्या संबंधातल्या शेअरमध्ये सुद्धा तेजी होती. बहुतेक वीकली एक्सपायरी पुन्हा चालू होती आहे असं वाटतं आहे. कारण मार्केट संपता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, MCX या शेअरमध्ये किंवा CDSL या शेअरमध्ये चांगल्यापैकी तेजी होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा आज 100 रुपयांनी तेजीत होता. लार्सन अँड टुब्रोला 2500 ते 5000 कोटीच्या दरम्यान ग्रीड इन्फ्रासाठी ऑर्डर मिळाली. व्होडाफोन आयडियाच्या अर्जाची सुनावणी आता दिवाळीनंतर होईल असं सांगण्यात आलं. 27 ऑक्टोबर तारीख दिली आहे या सुनावणीसाठी. पण काहीशी वॉर्निंग सरकारला दिली आहे की तुम्ही तयारी करावी असं सुचवण्यात आलं आहे. रेलिगेअर मात्र रिस्ट्रक्चरिंग करणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचा हेल्थ इन्शुरन्सच्या व्यवसायाचं ते डिमर्जर करणार आहेत आणि हा जो हेल्थ इन्शुरन्सचा व्यवसाय आहे त्याचं व्हॅल्युएशन 16,000 ते 17,000 कोटींचं आहे. आणि रेलिगेअर ग्रुप त्यांचा ब्रोकिंग व्यवसाय आणि लेंडिंग व्यवसाय याच्याकडे फोकस करेल, या दोन्ही व्यवसायांकडे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स त्यांच्या नाशिक युनिटमधून लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट रोल आऊट करेल आणि त्याचं उत्पादनसुद्धा वाढवतील. सुप्रीम कोर्टात एक केस चालू आहे. ग्रासिमने एशियन पेंटवर तक्रार केली होती, एशियन पेंटच्या विरोधात, आणि त्या तक्रारीविरुद्धची तपासणी कॉम्पिटिशन कमिशन करत आहे. तर त्या एशियन पेंटनी कोर्टात केस दाखल केली होती की ही तपासणी थांबवावी. तर हा एशियन पेंटचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहे आणि तपासणी चालूच ठेवली आहे. म्हणून की काय, आज क्रूडचा भाव कमी असूनही एशियन पेंटचा शेअर नंतर बराच मंदीत गेला. म्हणजे 40च्या आसपास त्याचा भाव आला होता. म्हणजे सकाळी 50पर्यंत होता आणि मग 40पर्यंत आला. सुरुवातीला एशियन पेंट वाढत होता आणि नंतर मग त्याचं वाढणं थांबलं.
म्हणजे शेअर काहीसा कमकुवत झाला या बातमीमुळे असं वाटलं. उद्या LG इलेक्ट्रॉनिक्सचं लिस्टिंग आहे, ते पाहावं लागेल. बघूया काय काय होतं आहे. आजच्या टाटा कॅपिटलचं काही खूप लिस्टिंगही झालं नाही किंवा खूप चांगलं लिस्टिंगही झालं नाही किंवा खूप शेअर पडला आहे असंही झालं नाही. तर बघूया काय होतं आहे. आत्ता मार्केट संपल्यानंतर आनंद राठी वेल्थचा रिझल्ट आला आहे. 6 रुपये आनंद राठी वेल्थनी डिव्हिडंड दिला आहे. 17 ऑक्टोबर रेकॉर्ड डेट आहे. त्यांचं प्रॉफिट 76 कोटीवरनं 99 कोटी झालं आहे YOY बेसिसवर. तर त्यांचं उत्पन्न 242 कोटीवरनं 297 कोटी झालं आहे. तर मार्जिन 43% 46.2% एवढं मार्जिन झालं आहे. बाकीचे रिझल्ट काही अजून आलेले नाहीत. ते रिझल्ट मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. नमस्ते.